हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द ब्युटी ऑफ आयुर्वेदा. फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहे द्रव्य आदी विज्ञानियम अध्याय. तर यामध्ये आपण फर्स्ट पाहूया की द्रव्याची प्रधानता आणि पांचभौतिकत्व. तर द्रव्य जे आहे फ्रेंड्स, तर रस, गुण, वीर्य आणि विपाक प्रभाव या सर्वांमध्ये श्रेष्ठ आणि प्रधान आहे. कारण का बाकीचे हे सर्व जे आहे ते द्रव्याच्या आश्रयाने राहतात. तसं तर आपल्याला माहिती आहे द्रव्य हे 5 महाभूतापासून बनलेलं आहे, पण त्यामध्येही पृथ्वी महाभूत जे आहे तर ते मूल म्हटलेलं आहे. आणि जल जे महाभूत आहे तर त्याला महाभूताची योनी म्हटलेलं आहे. जल महाभूताची योनी म्हटलेलं आहे याला, म्हणजे कारण का ते उत्पत्ती झालेली आहे, उत्पत्तीचं कारण आहे. आणि बाकीचे जे उरलेले 3 आहेत, अग्नी, वायू, आकाश, तर याच्या संयोगाने काठिण्यत्व, पोकळी आणि क्रियाविशेष प्राप्त होते द्रव्यामध्ये. ठीक आहे फ्रेंड. नेक्स्ट सांगितलेलं आहे की पंचमहाभूतापैकी जो द्रव्य अधिक असतो, म्हणजे जो भाग अधिक असतो 5 महाभूतापैकी, आपल्याला माहिती आहे सगळेच आपले द्रव्य पांचभौतिक असतात, पण त्याच्यामध्ये बी एक जे विशिष्ट असते, जास्त प्रमाणात असते, तर ते त्याचा प्रभाव त्याच्यावर पडत असते, म्हणजे त्याला आपण व्यपदेशस्तु भूयसा सिद्धांत म्हणतो. तर आता पृथ्वी महाभूतापासून जे उत्पन्न होणारे आहे तर त्याला पार्थिव द्रव्य म्हणतो. कारण का त्याच्यामध्ये पृथ्वी महाभूतच आहे असं नाही, ते पृथ्वी महाभूताचं अधिक्य आहे. ठीक आहे. ते कशावरून सिद्ध होते तर आपण पाहिलं होतं PV मध्ये व्यपदेशस्तु भूयसा सिद्धांतानुसार. आता रस आणि अणुरस कशाला म्हणतात फ्रेंड, तर रस कशाला म्हणतात की जे मुखात टाकल्याच्या नंतर, आता कोणतंही द्रव्य समजा आपण मुखात टाकलं तर त्याच्यानंतर जो धर्म व्यक्त होतो त्याला रस म्हणतात. म्हणजे जी प्रधान चव कळते त्याला रस म्हणतात. आणि ते म्हणजे प्रधान चव कळल्याच्या नंतर त्याच्या मागून काही वेळाच्या नंतर जो रस कळतो ना त्याला अणुरस म्हणतात. रस हा अव्यक्त असतो, किंचित व्यक्त होतो, पण आणि तो अप्रधान असतो. तो रस अणुरस हा अव्यक्त असतो, किंचित व्यक्त होतो आणि अप्रधान असतो. कारण का अणुरस म्हणजे शेवटी कळणारा असतो ना, तर तो अव्यक्त असतो, तो किंचितच व्यक्त होतो. आणि व्यक्तरस आणि अव्यक्तरस, म्हणजे व्यक्तरस म्हणजे कोणता आहे तर तो रस जो पहिल्यांदा उत्पन्न होतो ना ते रस. आणि अणुरस म्हणजे जो अप्रधान असतो, जे अव्यक्त स्वरूपात असतो, त्याला अणुरस म्हणतात. जसं की आता आपण समजा हरितकी खाल्ली तर त्याचा प्रभाव कसा आहे, तर पहिल्यांदा तो कशाय लागतो खाल्ल्याच्या नंतर, तर तो त्याचा रस झाला. आणि त्याच्यामध्ये आणखी तिक्त, कटू, मधुर, आम्ल हे सुद्धा द्रव्य असतात, तर ते त्याचे काय झाले, हे सर्व अणुरस झाले. कारण पहिल्यांदा मेन कोणता रस लागला, कशाय, म्हणजे हा त्याचा प्रधान रस झाला, ज्याला आपण रस म्हणतो. आणि अणुरस म्हणजे नंतर जे लागलेले द्रव्य म्हणजे चव आहे तर त्याला. फक्त हरितकीमध्ये लवण सोडून बाकी सगळे द्रव्य आहेत, तर मग आपण म्हणतो की लवण वर्जित पंचरसात्मक द्रव्य आहे. आणि इथे सांगितलेलं आहे की द्रव्याची उत्पत्ती जी आहे 5 महाभूतापासून झालेली आहे, भूतसंघापासून झालेली आहे. पण तरीसुद्धा कोणताही एकच रस असणे शक्य नाही. कारण का 5 महाभूताचा संयोग झाला ना, तर एकच रस थोडी नसू शकतो, त्याच्यासाठी प्रत्येकासाठी वेगवेगळे रस असतात. रोगसुद्धा केवळ एकाच दोषाने उत्पन्न होतात का, नाही, तर त्याच्यामध्ये बी खूप सारे एकापेक्षा जास्त दोष दुष्ट होतात. नेक्स्ट आहे फ्रेंड, गुरु, लघु इत्यादी गुण रसाप्रमाणे पृथ्वी आपादी महाभूताच्या आश्रयाने राहतात. जे गुरु आणि लघु हे जे गुण आहेत ते रसाप्रमाणेच पृथ्वी आपादी महाभूताच्या आश्रयाने राहतात. परंतु द्रव्यामध्ये कसं असतंय, रस, गुण दोन्ही राहतात ना. आता एक द्रव्य आहे तर त्याच्यामध्ये रस पण राहणार, गुण पण, तर ह्या दोघांमध्ये साहचर्य असायला पाहिजे. आणि असं म्हटलेलं आहे की या दोघांपेक्षा पण रस जे आहे त्याच्यावरूनच आपण ते द्रव्य ओळखतो. आता ते टेस्टला आपल्याला समजा मधुर लागला तर आपण म्हणतो की द्रव्य मधुरात्मक द्रव्य आहे, असं. म्हणजे आरोप कोणावर आहे तर रसावरूनच द्रव्य ओळखता येते. आपण 5 प्रकारचे द्रव्य पाहू. पहिल्यांदा पाहू पार्थिव द्रव्य. हे बघा फ्रेंड, आता सगळ्या द्रव्यामध्ये काही गुण येतात. जसं आता तुम्हाला माहिती आहे पार्थिव म्हणलं जड असते, तर त्याच्यामध्ये गुरु, स्थूल, स्थिर आणि गंध गुणात्मक असते, त्याला पार्थिव म्हणतात. आणि त्याच्यामुळं काय होते, पार्थिव द्रव्यामुळं गौरवता येते, स्थैर्य म्हणजे स्थिरता येते, संघात, काठिण्यत्व आणि उपचय, स्थूलता आणि पुष्टित्व प्राप्त होते. आणि जे आप्य जल आहे, आप्य द्रव्य आहे, ज्याला जलीय द्रव्य पण म्हणतात, त्याच्यामध्ये माहिती आहे कोणकोणते असतात. जलमध्ये द्रव असते, शीत असते, गुरु, स्निग्ध, मंद, सांद्र, रस असते. आणि त्याच्यामुळं काय होते, स्नेहत्व, ओषटपणा येते, विष्णुत्व, स्त्राव आणि क्लेदत्व, ओलसरपणा, तृप्ती, संधान प्राप्त होते. आग्नेय द्रव्यामुळं काय होते, तर आग्नेय जे द्रव्य आहेत तर त्याच्यामुळं वृक्ष, तीक्ष्ण, उष्ण, विशद, सूक्ष्म रूप या गुणानुसार प्रामुख्याने असतात. आणि हे दाह, आभा, वर्ण, प्रकाश, पचन ही कार्य करतात. आणि वायवीय द्रव्य काय करतात, वृक्ष असतात, विशद, लघु असतात, स्पर्शज्ञेयता हे गुण प्रधान असतात. त्याच्यामध्ये रौक्षत्व, स्किन वृक्ष होते, त्याच्यामुळं लाघवता उत्पन्न होते, वैशद्य, स्वच्छता, विचार,
चंचलता, विविध प्रकारच्या हालचाली आणि ग्लानी हे कोणामुळे असते? वायवीय द्रव्य खाल्ल्यामुळं. आकाशीय द्रव्यामुळं काय होते? तर सूक्ष्म, विशद, लघु शब्द हे गुण प्रधान आहेत. त्याला नाभस पण म्हणतात. याच्यामुळं सौशिर्य म्हणजे शरीरामध्ये पोकळी उत्पन्न होते, लाघवता उत्पन्न होते. आणि आताच पाहिलं फ्रेंड आपण हे जे 5 महाभूत आहेत तर त्याच्या प्रत्येकाच्या गुणामध्ये कसं प्रत्येक वेगवेगळे आहेत. त्याच्या प्रयोजन जे आहे, योजना भिन्न असल्यामुळे प्रत्येक जे द्रव्य आहे ते आपण औषध म्हणून यूज करू शकतो. आता आपण पाहूया की काही द्रव्य जे ऊर्ध्वगामी द्रव्य असतात तर ते अग्नी आणि वायू महाभूत प्रधान असतात. त्यामुळे ती द्रव्य वमनसाठी यूज करतो आपण. आणि जे अधोग्रामी द्रव्य असतात ज्याच्यामध्ये पृथ्वी आणि जल महाभूत प्रधान असतात तर ते विरेचनसाठी यूज करू शकतो. आता आपण वीर्याविषयी पाहू. वीर्य म्हणजे काय असते? सिंपल फ्रेंड. आता समजा आपल्याला माहिती आहे द्रव्य काय करते? क्रिया करते. तर त्या करण्यासाठी जी शक्ती लागते, जसं आपल्याला कोणती शक्ती लागते? आपण जेव्हा आहार खातो, जेवण करतो, त्याच्यानंतर आपल्याला शक्ती भेटते. तसंच द्रव्याला सुद्धा जी शक्ती असते त्याला वीर्य म्हणतात. क्रिया करण्यासाठी जी शक्ती आहे, क्रियात्मक शक्तीला वीर्य. 8 प्रकारचे वीर्य सांगितलेले आहेत: गुरु, स्निग्ध, शीत, मृदू, लघु, रुक्ष, उष्ण आणि तीक्ष्ण. तर फ्रेंड तुम्ही फक्त 4 लन ठेवा, त्याच्या अपोजिटवाले. आता गुरुच्या अपोजिट आपल्याला माहिती आहे लघु असते, स्निग्धच्या अपोजिट रुक्ष, शीतच्या अपोजिट उष्ण, मृदूच्या अपोजिट तीक्ष्ण. मग 4 लन ठेवा, बाकीचे 8 तुम्हाला लन होऊन जातात. आचार्य चरक. पण चरकांनी फक्त हे जे वीर्य आहेत तर त्यांना काय म्हटलेलं, डेफिनेशन कशी दिली आहे त्यांनी, की द्रव्यामधील क्रियेचे साधन. इथं शक्ती म्हटलं होतं पण इथं साधन म्हटलेले, बस एवढंच फरक आहे. वीर्याने सर्व क्रिया होतात, वीर्याशिवाय कोणतीही क्रिया होत नाही. सर्व क्रिया होतात त्याला द्रव्यामधील वीर्य जबाबदार असतात. कोणत्याही क्रियेसाठी वीर्यच कारणीभूत असतात. वीर्याला मेन म्हटलेलं आहे. आपल्याला माहिती आहे जे गुरुवादी 20 गुण आहेत ना फ्रेंड, तर त्याच्यामधलेच आहेत ना हे वीर्य. तर हे अष्टविध वीर्यातच म्हणजेच त्याच्या अंगी चिरस्थायित्व व शक्तीचा उत्कर्ष आढळतो. आणि गुरुवादी जे 20 गुण आहेत त्याच्यामध्ये अष्टविध वीर्याला प्रथम स्थानी दिलेलं आहे. आता रस, गुण, कर्म इत्यादी वीर्य संज्ञा देऊ नये. का देऊ नये? तर सिंपल, कारण आपल्याला माहिती आहे जे रस आदी असतात म्हणजे रस वगैरे, तर त्याच्यामध्ये कार्यकारी शक्तीच नसतो. आणि आपल्याला माहिती आहे कार्यकारी शक्ती पाहिजेच आपल्याला, त्यालाच तर वीर्य म्हणतो ना फ्रेंड आपण. मग ती नसेल तर ह्यांना वीर्य म्हणू शकतो का आपण? तर नाही. विपाकाला सुद्धा वीर्य नाही म्हणू शकत. तर तेच सांगितलेलं आहे. आपल्याला सुश्रुतांनी 2 प्रकारचे वीर्य सांगितलेले आहेत. एक आहे उष्णवीर्य आणि दुसरं आहे शीतवीर्य. ह्यांनी जे 2 वीर्य सांगितलेत वाग्भटाचार्याने सुद्धा त्याला मानलेलं आहे. कारण आपल्याला माहिती आहे सगळी जेवढे द्रव्य आहेत ना फ्रेंड त्याचा समावेश या 2 महाशक्तीतच होतो, जी की अग्नी आणि सोम या 2 शक्ती आहेत. यांना सोडून बाकीच्यामध्ये होत नाही. जसं की जेवढं प्रकृती, विकृती, अनुक्रमे अव्यक्त, व्यक्त आपण म्हणतो, तर ती जे आहे ना गुरुवादी गुण झालं, अष्टविध वीर्य आणि जेवढे पंचभौतिक द्रव्य आहेत त्या सगळ्यांचा समावेश आपण अग्नी आणि सोममध्ये करू शकतो. म्हणूनच हे जे 2 वीर्य आहेत ते समजलेले आहेत. तर आता पाहू फ्रेंड की उष्णवीर्यामुळं काय काय होते. तर भ्रम, तृष्णा, ग्लानी, स्वेद, दाह, अन्नाचे त्वरित परिपाक करते. आणि हे जे आहे ना वात आणि कफाचे शमन करते. आणि उष्णवीर्य कशाचे शमन करते? वात आणि कफाचे. शीतवीर्य जे असते त्याच्यामुळं आल्हाद, प्रसन्न करणारे असते. जीवन, स्तंभन, रक्त, पित्ताची शुद्धी करते आणि पित्ताचं शमन करते. तर उष्ण कशाचे शमन करते? वात आणि कफाचं. आणि उरलेल्या पित्ताचं कोण करते? आपल्याला माहिती आहे पित्त कसं असते? उष्ण असते ना. उष्ण असल्यामुळे पित्ताचं शमन शीतवीर्य करतात. आणि हे लक्षात ठेवा, आल्हाद, जीवन, स्तंभन, रक्त, पित्ताची शुद्धी. आता आपण विपाक बघू. विपाक म्हणजे काहीच नाही फ्रेंड. आपण जे आहार रस खातो की नाही, मग आपली जठराग्नी काय करते? त्याचं पचन करते. आणि लास्टला जो रस उत्पन्न होतो ना त्याला विपाक म्हणतात. तर आहार द्रव्याच्या किंवा आहाराचा जठराग्नीशी संयोग होऊन त्याचे पचन झाल्यावर जो रस उत्पन्न होतो त्यालाच विपाक म्हणतात. आणि विपाक सुद्धा 3 प्रकारचे असतात: मधुर, आम्ल, कटू. हे आपण ऑलरेडी अष्टांगच्या सेकंड टॉपिकमध्ये पाहिलं आहे. तर फर्स्टमध्ये तर मधुर, आम्ल, कटू. मधुरमध्ये काय कोणता विपाक असतो? तर मधुर. तर त्याच्यामध्ये कोणकोणते द्रव्य असतात? मधुर आणि लवण रसात्मक द्रव्य असतात. आणि आम्ल जे विपाक तयार होतो तर त्याच्यामध्ये फक्त आम्ल रसात्मक द्रव्य असतात. आणि कटूमध्ये कटू, तिक्त, कषाय असला तरी त्याचा विपाक कसा असतो? कटू असतो. आता ही जी विपाकाची क्रिया आहे ना फ्रेंड ते रसाप्रमाणेच असते. तसेच द्रव्याचे फळ सुद्धा त्या द्रव्यानुरूप शुभ अशुभ असते. आता कसं आहे कम्पेअर बघा. पहिल्यांदा आपण म्हणलं मधुर आणि लवण यांचा विपाक कोणता होतो? मधुर होतो. आता समजा मधुरचं शुभ कर्म काय आहे की तो वातपित्ताचा शमन करते. पण अशुभ काय आहे की कफाचा प्रकोप करते. तसंच असते. आम्लाचं पण शुभ आहे की वाताचं शमन करते आणि अशुभ आहे कफाचा प्रकोप करते. कटू, तिक्त, कषाय रस काय करते? याचा विपाक तर कटूच असणार आहे. शुभ कर्म म्हणजे कफाचे शमन करते आणि अशुभमध्ये वातपित्ताचा प्रकोप करते. तर प्रत्येकाचं फ्रेंड तुम्ही काय फक्त शुभ कर्म लक्षात ठेवा. जसं की मधुर आपल्याला माहिती आहे जेव्हा आपण गोड खातो ना तर कफ खूप वाढते ना, तर ते अशुभ झालं. पण तुम्ही दोन्हीपैकी जे तुम्हाला लन राहते ते ठेवा. आणि आम्ल जास्त आपण आंबट खाल्लं तर कफ त्याच्यामुळं प्रकोपित होते.
कफ आणि पित्त, ठीक आहे. आणि जर कटू तिक्त कशू म्हणजे तिक्त जास्त खाल्लं तर कफाचा शमन होते, हे शुभ कर्म झालं. अशुभमध्ये वातपित्ताचा प्रकोप होते. आता आपण बघणार आहेत की द्रव्य म्हणजे काही जी द्रव्य आहेत तर ते रस, गुण, वीर्य, विपाक हे आणि प्रभावाने कार्य करतात. तर त्याच्या ह्याच्यानुसार उदाहरण देऊन पाहू आपण. आता इथे दिलेलं आहे फ्रेंड रसाने कर्म. आता आपले जे हे 3 रस आहेत ना, मधुर, तिक्त, कषाय, ह्याच्यानं पित्ताचं काय होते, शमन होते. आता गुणावरून, आता अम्ल जे आहे त्याच्यामध्ये कोणता गुण आहे, वृक्ष आहे, तर त्यानं काय करते, कफाचं शमन करते. आता वीर्यानं आपण बघितलं होतं 2 वीर्य, उष्णवीर्य. तर उष्णवीर्यामुळे काय बघितलं होतं, वाताचे आणि कफाचे शमन होते. तर शीतामुळे काय होते, पित्ताचे शमन होते. विपाकमध्ये आपण बघितलं होतं की वेगवेगळे विपाक 3 पाहिले होते. तर त्याच्यामध्ये जर मध घेतलं एक्झाम्पल तर ते कटू विपाकी असते, त्याच्यामुळे कफाचं शमन होते. आणि प्रभावानुसार बघितलं तर जे सुरा आहे मद्य ते अम्लरसात्मक व उष्ण गुणाचे असून सुद्धा काय करते, स्तन्यजनन कार्य करते. सुवर्णभस्म हे विषाच्या प्रभावाला कमी करते. तर हे ह्याच्यानुसार बघितलं आपण रस, गुण, वीर्य, विपाक आणि प्रभाव यानुसार त्यांचे कार्य. आता नेक्स्ट पाहूया आपण द्रव्याच्या आश्रयाने राहणारे जे रस, वीर्य, विपाक आणि प्रभाव आहेत यांच्यापैकी जो गुण बलवान आहे. आता आपण ह्याच्यामध्ये एवढंच दिलेलं आहे, एवढ्या पॅराग्राफमध्ये फ्रेंड फक्त एवढं आहे, जो जास्त बलवान आहे ना त्याच्याद्वारे द्रव्याचे कार्य केले जाते. कारण आपल्याला माहिती आहे द्रव्य सगळ्यांचं कार्य करतो, ह्या सगळ्यांचे कार्य द्रव्य ऐकतो. पण आता ह्यानं आता सेम वेळेस समजा आता ह्याच्यामध्ये बेस्ट कोण आहे, तर हे ठरवताना ज्याचा जोर जास्त आहे, ज्याच्यामध्ये अधिक बलता आहे, बलवान जो जास्त आहे त्याचेच कार्य कोण करतो, द्रव्य करतो. मग जे जास्त बलवान आहे समजा फ्रेंड, तर त्यांना काय करतात, दुसरे जे कमी बलवान आहेत तर त्यांचा पराभव करतात. जसं की एकाच द्रव्यामध्ये विरुद्ध गुण असतात, तर त्यावेळेस काय होते, ज्याचे अधिक्य असेल त्यानुसार तो जे हीन गुण आहे त्याचा पराभव करतो. जसं की आता दूध आहे, शीतवीर्याचे असल्यावर सुद्धा वाताचा प्रकोप करत नाही, कारण का दुधामध्ये स्निग्ध आणि गुरु गुण असतात, ठीक आहे, त्यामुळे ते वातग्न कार्य करते. नेक्स्टमध्ये हे एक सिक्वेन्स दिलेला आहे फ्रेंड, तुम्ही लर्न ठेवा. तर सगळ्यात बलवान असते प्रभाव, त्याच्यानंतर असते वीर्य, त्याच्यानंतर विपाक आणि रस. रस सगळ्यात कमी बलवान आहे. हे सिक्वेन्सच लर्न ठेवा, याच्यामध्ये बाकी काही नाही दिलं. प्रभाव, वीर्य, विपाक आणि रस. आता आपण प्रभाव पाहू. तर प्रभाव कशाला म्हणतात, प्रभाव म्हणजे नॉर्मली आपण इफेक्ट म्हणतो. द्रव्यात 2 किंवा अधिक पदार्थाचे रस, वीर्य, विपाक एकसारखे असूनही जे विशिष्ट कर्म घडून येते, म्हणजे हे सगळे सेम असले तरी एक वेगळं काम घडून येते, त्याला प्रभाव म्हणतात. त्याला अचिंत्य शक्ती सुद्धा म्हणतात. कोणती, अचिंत्य शक्ती. आता समजा दंती आणि चित्रक ही द्रव्य घेतली आपण, त्याचा रस, वीर्य, विपाक दोघाचं बी, ह्याचं रस जे आहे तेच ह्याचं पण आहे, ह्याचं जे वीर्य आहे तेच ह्याचं पण आहे, विपाक पण आहे. जसं की ह्याचा रस आहे, वीर्य आणि विपाक सेम असलं तरी सुद्धा चित्रक काय करते, अग्निप्रदीप्त करते. आणि दंती आहे ना, विरेक्षण कर्म करते. सेकंड आहे ज्येष्ठमध आणि मनुका, ह्याचं पण रस, वीर्य, विपाक सर्व सेम आहे, तरी ज्येष्ठमध काय करते, वमन करते, मनुका वमन करत नाही. घृत आणि दुग्ध जे आहे त्याच्यामध्ये मी रस, वीर्य, विपाक सर्व सेम आहे, तरी सुद्धा घृत आहे जठराग्नी प्रदीप्त करते आपल्याला माहिती आहे, पण दूध करीत नाही. आता वरील प्रमाणे जी कर्म सांगितली आहेत सामान्यतः खरी असली तरीही जे पंचपदार्थ आहेत, द्रव्याचे जे पंचपदार्थ आहेत ज्याच्यामध्ये रस, गुण, वीर्य, विपाक आणि प्रभाव यांचा समावेश होतो. आता विचित्र पद्धतीने कर्म करतात आणि स्वाभाविक नियमावून वेगळे करतात. त्यानुसार द्रव्यभेदाने प्रभाव जे आहेत ना त्याचे 2 प्रकार सांगितले आहेत प्रभावाचे. कोणता आहे, समान प्रत्यारब्ध आणि विचित्र प्रत्यारब्ध. समानमध्ये तर काहीच नाही फ्रेंड, जेवढे काही द्रव्य आहेत आणि हे जे आपण 5 पाहिले होते ते रसादी जे घटक आहेत, तर ते दोन्ही कसे बनलेले आहेत, पंचमहाभूतापासून बनलेले आहेत. तर त्याचे आरंभक हेतू म्हणजे ते आरंभक हेतू आहेत असं म्हणतो. तर त्याच्यामध्ये ह्यांचे जे कर्म आहेत तर ते समान असतात. द्रव्य आणि रसादी गुण समान, तर त्यानुसार ते कर्म करतात, त्याला समान प्रत्यारब्ध, ज्याच्यामध्ये कर्म समान केले जातात. वरील जे द्रव्याधिकाचे सामान्य गुण सांगितले आहेत ह्या समान प्रत्यारब्ध द्रव्यांना लागू आहेत म्हणलेले आहे. आणि अशी द्रव्य खूप सारी आहेत. आणि विचित्र प्रत्यारब्धामध्ये काय होते, जे सामान्य नियम लागू पडत नाही, जे एक्सेप्शन्स म्हणतो ज्याला आपण, त्याला विचित्र प्रत्यारब्ध म्हणतात. कधी कधी द्रव्याच्या उत्पत्तीला कारणीभूत असणारे महाभूत व त्याच्या आश्रयाने असणारे जे पदार्थ आहेत तर यांच्या कार्यामध्ये असमानता येते. कशामध्ये, कार्यामध्ये. म्हणजे द्रव्य आणि जे रसादी पदार्थ आहे षडरस, तर त्यांच्या कार्यामध्ये असमानता येते, महाभूतमध्ये पण भिन्नता दिसून येते, त्याला विचित्र प्रत्यारब्ध म्हणतात. उदाहरणे दिलेली आहेत बघा फ्रेंड, जसं की आता गहू आणि जव आहे, दोन्ही कशा आहेत, मधुर आहेत, ह्याचीच उदाहरणं आहेत विचित्र प्रत्यारब्धाची. तर पहिला आहे गहू आणि जव दोन्ही मधुर आहेत, तरी सुद्धा दोघं पण जड असतात. तरी गहू जे आहे ते वातग्नाचं कार्य करते, वाताचा नाश करते, पण जव काय करते, वातकारक असते. म्हणजे रचनेमध्ये थोडाही फरक पडला तर गुण सुद्धा बदलतात, हे आपल्याला दिसतं इथे. नेक्स्ट आहे फ्रेंड दूध आणि मासे, दोन्ही कसे आहेत, मधुर रसात्मक आहेत. दुधाचे वीर्य शीत आहे आणि मासाचे वीर्य उष्ण आहे, अपवादात्मक द्रव्य आहेत हे लक्षात ठेवा. आणि सिंह आणि डुक्कर जे आहे दोघांचंही मांस कसं असते, मधुर रसात्मक असते, तरी सिंहाचं मांस हे कटू विपाकी आहे, डुकराचं मांस मधुर विपाकी आहे. तर हे विचित्र प्रत्यारब्ध ह्याच्यात आढळून येते.
टॉपिकमध्ये आपण पाहिलं होतं पार्थिव, जलीय, आग्नेय, वायवीय, आकाशीय. तर त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये गुण जे आहेत, गुरुस्थूल वगैरे आणि त्याचे लक्षणं, मग हे चार्टनं जर तुम्ही लर्न केलं ना फ्रेंड, खूप इझी होऊन जाईल. आणि आपण पहिल्यांदा रस बघितले होते षड्रस, वीर्य अगोदर 2 आणि मग नंतर 8 वीर्य, नंतर विपाक पाहिले होते 3 आणि प्रभावचे आता पाहिलेत प्रकार. तर थँक्यू फ्रेंड्स.